त्यानंतर गोद्याचे आहेत श्री परशुराम महादेव अडगावले. या ठिकाणी तुर्तास थोडा वेळ हा सत्कार थांबवतो आहे मी. बाकीचे जे उर्वरित थोडेसे सत्कार आहेत ते नंतर केले जातील. त्याच्या अगोदर मध्यंतराच्या काळामध्ये आपल्याला या कार्यक्रमाविषयी काय वाटतंय हे थोडक्यात या ठिकाणी अभिप्राय वही आपल्याला फिरवली जाईल. कृपया आपलं मत या ठिकाणी नोंदवावं. मग भलेही ते चांगलं असो किंवा त्याच्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर कृपया आम्हाला कळवावं, आम्ही त्याप्रमाणे दुरुस्ती करू. धन्यवाद. यानंतर अतिशय महत्त्वाची अशी व्यक्ती या ठिकाणी येत आहे. थोडक्यात सांगतो की एकदा स्वामी विवेकानंदांना कुठेतरी विचारलं दुसऱ्या धर्मातील व्यक्तीने की तुम्हाला माहिती आहे की आमचा धर्म जगावं कसं हे छान सांगतो. त्यावर स्वामींनी छान उत्तर दिलं, अरे जगावं कसं छान हे आमचा धर्म तर शिकवतोच, पण मरावं कसं छान हेही आमचा धर्म शिकवतो. आणि त्यामुळेच या धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विद्वान लोक उदयास आले आणि या गोष्टी आपल्याला कळतात त्या केवळ आणि केवळ कीर्तनातून. या मंदिरांचं सामाजिक महत्त्व काय आहे किंवा कथा कीर्तनाची आवश्यकता काय आहे हे एकंदरीत या आजच्या या संमेलनाचं सारच म्हणावं लागेल. हे सांगण्यासाठी मी विनंती करतो या ठिकाणचे प्रसिद्ध कीर्तनकार ज्याने अनेक वर्ष या ठिकाणी या देवस्थानला कीर्तन सेवा दिलेली आहे आणि मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे, ते ओगवत्या वाणीचे असे हबप माननीय केळकर बुवा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अमूलाग्र असं मनोगत आमच्या सर्व श्रोत्यांपर्यंत पोचवावे. थोड़ा आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. नमः सर्वहितार्थाय नमः आनंदकारिणे नमः कल्याणकर्त्रे च श्री सद्गुरु ब्रह्मचैतन्य स्वामीनाथाय नमः. श्री कालभैरवनाथ, श्री योगेश्वरी, श्री हरिहरेश्वर या देवत्रयांना वंदन करून सन्माननीय व्यासपीठावरची सर्व मंडळी, सर्व सन्माननीय अतिथीगण आणि श्रीवर्धन तालुका या तालुक्यातल्या मंदिरांचे उपस्थित असलेले वेगळ्या वेगळ्या गावातून आलेले प्रतिनिधी. मुळात श्रीवर्धन हे तालुक्याचं नावच इतकं सुंदर आहे. श्रीवर्धन हे तालुक्याचं जे नाव आहे हे तितकं सुंदर आहे. हे कशासाठी तर आपल्याला आपण जो काही उपक्रम या ठिकाणी काशी यात्रेला जाऊन आलेल्या आमच्या दोन बंधूंनी जो आदर्श घेतला आणि तोच कार्यक्रम या ठिकाणी गावात घेण्याचा हा एक मोठा आणखीन उपक्रम नाही, धाडस मोठं केलं असं म्हणूया. आणि ते आजच्या या घडीला दुपारी 2:15 वाजून गेलेले आहेत आणि आज आपण सर्व जे काही या सभा स्थानी बसलेले आहात या सगळ्यांच्या उपस्थितीवरून त्यांचा जो संकल्प आहे, त्यांची जी प्रार्थना आहे, त्यांची जी इच्छा आहे ती यशस्वीतेकडे चाललेली आहे. तो संकल्प यशस्वीतेकडे चाललेला आहे असं म्हणायला
आत्ता मला अभिमानाने सांगावं असं वाटतं आपल्याला की हे निश्चितच आणखीन हे कार्य अधिक विस्तृत प्रमाणात पुढे जाणार आहे. संभाजी महाराजांना ज्यावेळेला पत्र लिहिलं होतं समर्थ रामदास स्वामींनी, त्यावेळेला त्या पत्रामध्ये उल्लेख होता की बहुत लोक मिळवावे, एक विचारे भरावे, कष्टे करून घसरावे म्लेच्छांवरी. ज्यावेळेला समर्थांनी प्रार्थना केली, त्या गोदा तटाकी आणखीन तपश्चर्या केली, श्रीराम नामाचा आणखीन पुनरुच्चार केला आणि भगवंताकडे प्रभू रामचंद्रांच्याकडे मागणं मागितलं की राजा असा पाहिजे. कसा पाहिजे? गनिमांच्या देखता फौजा, फुरफुरती ज्याच्या भुजा, ऐसा पाहिजे की राजा काही पक्षी परमार्थी. आणि ज्यावेळेला राजा हा परमार्थाचा विचार करणारा, परमार्थ मार्गाने जाणारा, परमार्थाचं अनुसरण करणारा असा असतो, त्याच वेळेला प्रजेच्या मनात हे असे विचार काहीतरी येऊ शकतात. एरवी ऐशा कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे, असं नामदेव महाराज म्हणाले 750 वर्षांपूर्वी. कलियुग हे लिंग आणि जिव्हा याच्यावरती ताबा मिळवून येईन म्हणून कलीला जागा ज्यावेळेला भागवतात उल्लेख आहे, आपण वाचलं असाल, ऐकलं असाल की कलीनी माझ्यासाठी काही राखीव जागा द्या म्हणून मागणी केली. त्यावेळेला चोरी दरोडेखोरी करणारी मंडळी, लांडी लबाडी करणारी, व्यभिचार करणारी, ही जी काही एक स्थानं जी आहेत ती 4 स्थानं कलीसाठी राखीव ठेवली. आणि आणखीन एक स्थान मागितलं. कुठलं स्थान मागितलं माहिती आहे? सुवर्ण मागितलं, 5वं स्थान. आणि म्हणून कुणाच्या मागे लागायचं? ज्यांनी भागवताचं चिंतन केलं, अभ्यास केला, विचार केला किंवा श्रवण केलं, त्यांना ते निश्चित कळलं. आणि असे जे भागवतोत्तम झाले ते उपासनेला लागले, सन्मार्गाला लागले, साधुत्वाला लागले. सुरुवात मंदिर पर्वाची असं शीर्षक आहे या ठिकाणी या बॅनरवरती. आपल्या सर्वत्रांना प्रश्न आहे पहिला की मंदिर हे नक्की कशासाठी असतं. जर का मगाशी एक थोडासा विषय हाताळला गेला आहे, ऐकायला आला आहे, जर का घरात देव असतो, देवघर असतं, कुलदेवता असतात, सगळं काही असतं, प्रतिमा असतात, मूर्ती असतात, मग मंदिराची गरज काय आहे? हा पहिला प्रश्न आहे. तर याचं उत्तर अगदी थोडक्यातच द्यायचं झालं तर आपल्याला एकच सांगू इच्छितो, वैयक्तिक जी उपासना असते, आपली जी साधना असते, कारण आधी मी माझा स्वतःचा उद्धार करून घेणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग आत्मकल्याण साधल्यानंतर समाजाचं कल्याण आहे. समाजाचं कल्याण कोण करू शकतो, कोण साधू शकतो? तर जो आधी आत्मकल्याण साधू शकतो, आहे की नाही? ज्याला स्वतःलाच धर्माचरण करता येत नाही, ज्याला स्वतःलाच देवाची उपासना करता येत नाही, ज्याला स्वतःलाच सद्ग्रंथांचं वाचन करता येत नाही, मनन चिंतन करता येत नाही, तो उपदेश करायला पात्र नाही. आणि म्हणून आपल्याकडे घरामध्ये पहिलं मंदिर आहे, देवघर आहे, ज्याची जागा वास्तुशास्त्राप्रमाणे ईशान्य दिशे ईश्वराय नमः असा सूत्रश्लोकातला एक भाग आहे. आणि म्हणून ईशान्य कोपरा हा देवघराचा कोपरा आहे. मग घरामध्ये देवांची आपण स्थापना करतो, वास्तुशांत करतो, सगळं काही करतो. मंदिर नव्हे त्या ठिकाणी छोटंसं मंदिर पण उभारतो, सगळं करतो. रोजच्या रोज नित्य नियमाने त्या देवतांची पूजा अर्चा करतो, सगळं करतो, व्यवस्थित करतो. आपली जी काही साधना असेल, जी काही आपल्याला पसंत असेल, जी काही देवता आपल्याला अनुकूल असेल किंवा गुरूंनी सांगितलेली असेल का आणखीन कोणी सांगितलेली असेल,
ती साधना करतो. मग अशा सगळ्या परिस्थितीतून आपला उद्धार हळूहळू हळूहळू व्हायला लागतो. पण या सगळ्याच्या बरोबरीने माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. भगवान स्वतः आधी एकटेच होते. एकोहम बहुश्यामः. परमात्मा काय म्हणाले की मी एकटा आहे, पण मला एकट्याला मन रमत नाही आहे हो. मला माझ्याबरोबर इतरही काही आणखीन सगळं हवं आहे. हे जग निर्माण करावं असं वाटतंय. ज्यावेळेला त्यावेळेला ब्रह्मदेवांना हाताशी धरलं, सृष्टीचं उत्पत्तीचं कार्य दिलं. विष्णूंना हाताशी धरलं, पालनपोषण तुम्ही करायचे, जबाबदारी तुमची आहे. ओ फॉर ऑपरेटर मगाचा विषय. आणि अर्थातच जे चांगलं आहे, उत्तम आहे, ते ठेवायचं आहे आणि उरलेल्याचा नाश करायचा आहे, संपवून टाकायचं आहे. ते कार्य करणारा हरिहरेश्वर आहे, गॉड ऑफ डिस्ट्रक्शन. म्हणून मी अनेक वेळेला कीर्तनांमधून इथेच याच ठिकाणी बोलत असतो की मंदिरात येताना कपडे कोणते घालावे इथपासून जर का आपल्याला 2023मध्ये सुद्धा जर का अजून मार्गदर्शन करायची वेळ येत असेल, कोणते कपडे घालावे, कसे कपडे घालावे, हे जर का आपल्याला, आपण स्वतःला माणूस म्हणवून घेत असताना जर का सांगावं लागत असेल, तर आपल्यासारखे करंटे दुसरे कुणीही नाहीत. कोणत्याही मंदिरामध्ये बोर्ड लिहिण्याची, फलक लिहिण्याची वेळ खरं म्हणजे आजपर्यंत यायला नको होती, पण ती आली आहे. आज आपल्यासमोर बऱ्याच मंदिरांची मंडळी, मोठ्या मोठ्या मंदिरांची बसलेली आहेत की ज्यांच्या माध्यमातून अनेक सगळे उपक्रम राबवले जातात. आज माणसाला मंदिरात यावंसं वाटतंय. मंदिर कशासाठी आहे, मगाचा विषय मी थोडासा अजून पुढे नेतो. तर मंदिर हे सामुदायिक उपासनेचं ठिकाण आहे, केंद्र आहे. लक्षात घ्या, मी एकटा माझ्या घरात जी काही माझी देवता आहे तिची उपासना करू शकतो, पण माझ्या समाजासाठी, माझ्या गावातल्या लोकांच्यासाठी, माझ्या सगळ्या इतर बंधू भगिनींच्यासाठी मला काहीतरी त्यांना बरोबर घेऊन काहीतरी उपासना करावीशी वाटते की नाही. आणि जर का वाटत नसेल तर ती प्रतिज्ञासुद्धा खोटी आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हां, ती उगाचच आपली म्हणण्यात काय अर्थ नाही आहे. शाळेमध्ये जाऊन म्हटली, उपयोग काय आहे. आणि म्हणून मंदिर आहे. मंदिराची रचना ही याच्याकरता आहे की त्या मंदिरात आल्यानंतर आपण उठावं कसं, बसावं कसं, वावरावं कसं, बोलावं कसं, या प्रत्येक गोष्टीची आचारसंहिता ही पूर्वसुरींनी आपल्याला आखून दिलेली आहे. आणि ती आचरणं, त्याचं अनुकरण करणं ही आपली जबाबदारी आहे. मेहरबानी करत नाही, आपण मेहरबानी नाही करत. आपल्या मंदिरात आल्यानंतर आपण कसं बोलावं, कशी विनम्रता आपल्याकडे असावी हे आपण केलंच पाहिजे. यात काय मोठं नवल आहे. आपण कोणावर मेहरबानी करत नाही, उपकार करत नाही. बरं, देवाच्या दर्शनासाठी म्हणून जर का आम्ही येत असू तर हे सगळे आचार विचार उच्चारांचे जे नियम आहेत हे आम्हाला पाळता जर येत नसतील तर साधी सोपी गोष्ट आहे, तुम्ही मंदिरात येऊ नका. तुमची पात्रता नाही आहे किंवा तुम्हाला पात्र करून घेण्याची आमची पात्रता नाही आहे. थोडंसं स्पष्ट बोलतोय, कटू आहे, पण हे सगळं सत्य बोलतोय मी. आणि तुकाराम महाराजांच्या आधारानेच बोलायचं झालं तर धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. ज्या वेळेला मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे असं म्हणणारे महाराज एका बाजूनी असंही सांगतात की देव्हाऱ्यावरी विंचू चढला, देवपूजा नावडे त्याला, हळद कुंकू वाहत बसू नका, दुर्वा फुलं वाहत बसू नका. याचं कारण का,
याचं कारण हेच आहे, दुष्टस्य दंडः आणि सुजनस्य पूजा. मी नेहमीच सांगतो कीर्तनामधून सुद्धा की आमचा कुठलाही देव किंवा कुठलीही देवता, कुठलीही आदिशक्ती, ही कुठचीही शक्ती, कुठचीही देवता शस्त्राशिवाय नाही आहे. भक्ताची पूजा करायला, त्याचं स्वागत करायला, त्याचा सत्कार करायला जसं त्यांच्याकडे कमल आहे, तसं त्याच्याचबरोबर अभक्ताचा संहार करण्याकरता त्यांच्याकडे परशु देखील आहे, त्रिशूल देखील आहे की नाही. मंदिर बांधणं एक वेळ सोपं आहे, लक्षात घ्या. मंदिरांची व्यवस्था करणं, पाहणं आणि ती सुद्धा अविरतपणे सातत्याने अनेक वर्षानुवर्ष करणं, निस्पृहपणे, अंडरलाईन्ड, ही सर्वात कठीण गोष्ट आहे. निस्वार्थतेने काम करणारी मंडळी जर का असतील ना, तर मंदिराचा आणि नवे मंदिर परिसराचा उद्धार व्हायला वेळ लागत नसतो. उदाहरणादाखल म्हणून पालीवाल्यांनी आपल्याला जी काही माहिती दिली, ही इतकं सगळी चोख व्यवस्था पाहता येणं, त्याच्याकरता बरोबर साथीदार येणं, मिळणं, राहणं. एकट्या गजऱ्यांनी काहीच करून उपयोग नाही आहे, नाही का? काय गजरे साहेब, का आणखीन कोणी असतील XYZ? अध्यक्ष नुसते एकटे काय काम करणार? वामनराव बोरसांनी उद्या ठरवलं की नाही असं असं करायचं, पण सिद्धेशनी, आणखीन काही जी काही मंडळी आहेत, संचालक मंडळ जे आहे, विश्वस्त मंडळ जे आहे, त्यांनी उद्या जर का त्याला हातभार लावलाच नाही, निनाद जर का त्यांनी आणखीन मदत दिलीच नाही कार्य करायला, तर हे कार्य होऊ शकत नाही आहे. आणि म्हणून हे सामाजिक कार्य आहे. जशी सामाजिक उपासना, मगाचा विषय होता, वैयक्तिक उपासना वेगळी आहे आणि सामाजिक उपासना आहे. आपली ही उपासना मंदिरात येऊन जी करायची उपासना आहे, ती समाजासाठी उपासना आहे. मावळे ज्यावेळेला एकत्र आले त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आपला राजा फक्त शिवछत्रपती आहे. विश्वास ठेवला त्याच्यावरती, तो सांगेल ते ऐकलं आणि त्याप्रमाणे कार्य करायला सुरुवात केली. तेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेला राजा हा यशस्वीतेकडे गेला. लक्षात घ्या, मंदिराचा जो कारभार आहे तोही असाच आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, जे काही संचालक मंडळ असेल, या प्रत्येकाच्या अंतरीची भावना, अंतरीची प्रेरणा, अंतरीचा त्या देवतेबद्दलचा, त्या धार्मिक कार्याबद्दलचा विश्वास अतिमहत्त्वाचा आहे. भगवान म्हणाले की श्रद्धावान लभते ज्ञानम. म्हणून ही सगळी जी मंडळी आहेत ना, ही सगळी सश्रद्ध मंडळी आहेत, श्रद्धावान आहेत. ज्यांची या गोष्टींवरती ज्यांचा विश्वास नाही, ज्यांची श्रद्धा नाही, ज्यांना असं काही करावंसंच वाटत नाही, त्यांनी इकडे यायचंही नाही आहे आणि येऊन उपयोगच नाही आहे, नाही का? हा श्री गणेशा आज घातला जातोय. आज 1 सप्टेंबर आहे. माझ्या आयुष्यात 2 महत्त्वाच्या दिनविशेष आहेत. ते मला न सांगता पुढे जाता येत नाही. त्यातला एक दिनविशेष आहे, थोडक्यात सांगतो. ज्या भारतीय आयुर्विमा कंपनीने मला अन्नाला लावलं नंतरच्या काळात, त्या आयुर्विमा कंपनीचा आजचा वाढदिवस आहे. आमच्या LICचा, कॉर्पोरेशनचा 1 सप्टेंबर आहे आज. आणि सुपुत्र संसारी कुळाचे मंडन वंश उद्धरण हरिभक्त, हे जसं मागणं आहे संतांचं, तसं माझ्या मुलाचा आज वाढदिवस आहे, आदित्यचा. आणि त्याला शुभेच्छा द्यायला अप्रत्यक्षपणे हरिहरेश्वर महाराजांनी या एवढ्या सगळ्या मंदिरांचे सगळे जे काही सेवक आहेत, सेवेकरी आहेत, हे सगळे आज माझ्यासमोर आणून बसवलेत. या सगळ्यांचं दर्शन घे, तुझा पोराचं कल्याण झालं म्हणून समज. आणखीन काय पाहिजे? आज 1 सप्टेंबरला मला सिद्धेशच्या माध्यमातून का होईना पण हरिहरेश्वर महाराज, कालभैरव महाराजांचं दर्शन झालं. या सगळ्या कारणांकरता विषय थोडासा वेगळा होता, पण सांगणं मला आवश्यक वाटत होतं म्हणून बोललो. असो, अधिक वेळ किती घ्यायचा तसं मला मर्यादा आहे वेळेची.
आणि ती मी मर्यादा नक्कीच पाळणार आहे. पण तरीसुद्धा जसं ललिताचं कीर्तन असतं नाही का, आम्ही नेहमीच म्हणतो की उत्सवाची समाप्ती समारोपाचं ज्या वेळेला कीर्तन असतं ना, ललिताचं कीर्तन असतं ना, त्यावेळेला जी मंडळी असतात ते खरे श्रोते असतात. ते खरे श्रोते. याचं कारण का माहिती आहे? हे तर ठीक आहे, आपल्याकडे रात्री संध्याकाळी झाली आता आपण कीर्तनं करतो, पण कोकणात तळ कोकणामध्ये जर का आपण गेला तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तर पहाटे ललिताचं कीर्तन असतं. आणि पहाटेच्या कीर्तनात सामान्यपणे जे विश्वस्त मंडळ असतं ना, त्यातले संचालक एखाद दोन पुजारी गुरव अशी एक ठराविक 4-5 लोक कीर्तनाला असतात उपस्थित, पहाटेच्या कीर्तनाला, ललिताच्या कीर्तनाला. पण खरं पाहायला गेलं तर ते तीर्थप्रसादाचं कीर्तन जास्त महत्त्वाचं असतं. हे तीर्थप्रसादाचं कीर्तन आहे असं समजूया. पण आज जी काही मंडळी समोर आहेत, हे तीर्थप्रसाद म्हणजे द्वैतातला जो प्रसाद आहे, अन्नप्रसाद प्राशन करायचा आहे, घ्यायचा आहे, ग्रहण करायचं आहे, तो घ्यायच्या आधीसुद्धा आत्तासुद्धा इतके चेहरे टवटवीत ठेवून थांबलेले आहेत. याचा अर्थ हा आहे की आपल्या सर्वत्रांच्या अंतरी वास करून असलेली जी शक्ती आहे, ती शक्ती श्री हरिहरेश्वर महाराज, श्री कालभैरव महाराज अधिक उद्दीपित करतायत असं म्हणायला आणखीन योग्य वाटेल. ह्याचं कारण का? कलियुगातले जे माणसाचे जे प्राण आहेत ना, मानवी देहाचे जे प्राण आहेत ना, ते अन्नामध्ये आहेत. कलियुगात माणूस आहे ना, अन्ना वाचून राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण तरीसुद्धा आज आपण इकडे थांबलो आहोत आणि या एकूण जो सकाळपासूनचा कार्यक्रम सुरू आहे त्या संपूर्ण कार्यक्रमात सहभागी झालो आहोत. मला एकच सांगायचं आहे, पुन्हा एकदा तोच विषय मी अजून थोडासा पुढे नेतो आणि वाणीला विराम देतो. आपली उपासना जी काही आहे, वैयक्तिक उपासना, ती वैयक्तिक उपासना प्रत्येकाने आजपर्यंत केली आहेच, आजही करत आहेत, पण उद्याही अधिक वाढवा. ह्याचं कारण का तर सांगतो की हे मी माझ्या पदरचं बोलत नाही आहे, हे समर्थ रामदास स्वामींनी जे आपल्याला सांगून ठेवलं त्या संदर्भातून बोलतो आहे की उपासनेला दृढ चालवावे. चतुसूत्री जी सांगितली आयुष्याच्या कल्याणासाठी, त्याच्यात ही चतुसूत्रीतली पहिली गोष्ट आहे, पहिलं सूत्र आहे उपासनेला दृढ चालवावे. दुसरं सूत्र भूदेव संतांशी सदा लवावे, सत्कर्मयोगे वय घालवावे आणि सर्वामुखी मंगल बोलवावे. ही 4 सूत्र आचरायला शिका. आचरत असाल तर अजून पुढे ती अधिक उत्तम करायला शिका. तुमचं कल्याण नाही झालं तर मी परत कीर्तन करणार नाही, झान वाजवणार नाही. अजून काय सांगू? कारण परमार्थ अध्यात्म हे अनुभवावर आधारलेली गोष्ट आहे. मंदिरात आल्यानंतर मग आजचा विषय पुढे नेऊया. आपण कथा, कीर्तन, पुराण, प्रवचन, इतर ज्या काही गोष्टी, भजन करतो. आपल्याकडे पूर्वांपार भजनं असायची, गावोगाव भजनी मंडळं होती. आताच काय झालं आहे कोणास ठाऊक, काय माहिती. आता टाळ विकून मोकळे झाले, भजनातले ते मृदंग विकून मोकळे झाले, पेट्या विकून मोकळे झाले, आणि आता काय नाही तर ऑर्केस्ट्राच्या नादी लागलेत का आणखीन कशाच्या नादी लागलेत. किंबहुना आता मोबाईल नावाचा राक्षस आपल्या घरात, प्रत्येकाच्या घरात आला आहे. एका घरात 4 सदस्य असतील त्या कुटुंबामध्ये तर 4 कोपऱ्यामध्ये 4 जणं बसलेले असतात. एकमेकांच्याबद्दल धड काही माहिती नसते, संवाद नसतो आणि काहीही घेणं देणं नसतं. अशा आविर्भावात ते राहत असतात, जगत असतात. हे हकीकत सांगतोय मी आपल्याला. आणि म्हणून अशा घरातल्या लोकांना, ज्यांना कोणाला काहीतरी साधना उपासना सामुदायिक करायची आहे असं वाटतंय, त्यांच्यासाठी मंदिर आहे. ते 6वा कली आहे, त्यांच्यासाठी मंदिर आहे. असो तर असं हे आपलं मंदिर आहे. आणि मंदिर जसं तुकोबा म्हणाले किंवा तुकाराम बुवांच्या नावावरती एक अभंग खपवला गेला असं काही विद्वान म्हणतात. आपल्याला त्या वादात शिरायचं नाही आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर, जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. जसे दुधामध्ये लोणी तसा देही चक्र पाणी. परमात्मा हा जसा मंदिरात आहे तसा आपल्यात आहे, म्हणजे आपल्यातही आहे, सर्वत्र भरलेला आहे. असा असलेला परमात्मा शोधण्याकरता, सापडवून घेण्याकरता, उपासना साधण्याकरता
ही सगळी मंदिरांची व्यवस्था आहे. आणि ज्या मंदिरांमध्ये आल्यानंतर आपण अधिक प्रामाणिक राहावं आपल्या देवदेवतेशी, आपल्या उपासनेशी, आपल्या साधनेशी. हे कशा करता तर आपली उपासना जर प्रामाणिक असेल ना तर तो पण प्रामाणिकपणे आपल्याला द्यायला तयार असतो. हा विश्वास ठेवा, ही श्रद्धा बाळगा, मला हे सांगायचं आहे. आणि त्याचबरोबर आपण सगळे एकत्र येणं ही आजच्या काळाची गरज आहे. मगाशी एकाने कुणीतरी लव जिहादचा विषय मांडला आहे. आज 2023मध्ये अनेक प्रकरणं आपल्याकडे आता व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती व्हिडिओ येत आहेत. अनेक मुलींवरती अत्याचार, बलात्कार, अनाचार केला जातोय, होतोय. आपल्याच समाजातल्या मुली कुठच्या तरी मोहाला बळी पडून अन्यत्र कुठेतरी जात आहेत. अशा सगळ्या एकूण अनाचाराच्या परिस्थितीमध्ये, अधर्माच्या परिस्थितीमध्ये समाज हा पोखरला जायला सुरुवात झाली आहे, कीड लागायला सुरुवात झाली आहे. अशा वेळेला जर का मंदिर नसेल, मंदिरात जाणारे प्रामाणिक भाविक नसतील, वारकरी नसतील, टाळकरी नसतील, माळकरी नसतील आणि देवाचे उपासक नसतील खऱ्या अर्थाने, तर या सगळ्या वाहवत चाललेल्या समाजाला, वाहवत चाललेल्या धर्मातल्या लोकांना थांबवणार कोण? हा प्रश्न आहे. आणि म्हणून मंदिरात यायचं आहे, फक्त भजन कीर्तनासाठी नाही. 4 लोक नुसती जमली, मी तर म्हणतो आजच्या काळात मंदिरामध्ये, आणि 4 गोष्टी विषय 4 हाताळले गेले, विचार केला गेला, तरीसुद्धा शत्रूला धडकी भरू शकते. हे लक्षात घ्या. हे मुद्दे आज राष्ट्रीय जागृतीच्या दृष्टीने, धर्मजागरणाच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे मुद्दे आहेत. आणि म्हणून आपण एकत्र येणं गरजेचं आहे. पहिलं काम एकत्र या. दुसरं काम एकमेकांशी संवाद साधा, विचार करा, देवाणघेवाण करा. काही घडलं असेल गावात विशेष तर दुसऱ्याला सांगा, पण हे असं असं झालं आहे, आपल्याला काहीतरी करावं लागेल. मंदिरात यायचं आहे ते याच्याकरता पण यायचं आहे. साधना उपासना तर केलीच पाहिजे, त्यात काही मोठं विशेष नाही आहे. ती करतच राहिलं पाहिजे, ती आयुष्यभरासाठी केली पाहिजे. पण त्याच्याबरोबर आपल्या समाजासाठी, आपल्या बांधवांच्यासाठी, आपल्या भगिनींच्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी आपण त्यांचं देणं लागतो. जसं ऋषी ऋण, देव ऋण आणि पितृ ऋण अशी 3 ऋणं सांगितली जातात, तसं आजच्या काळात एक समाज ऋण म्हणून आपण जे म्हणतो ते समाजाचं ऋण आहे आपल्यावरती. ज्या समाजाने आजपर्यंत आपल्याला पेललं, झेललं, सावरलं, सांभाळलं, त्या समाजाकरता आपणही काही ना काहीतरी 4 गोष्टी केल्या पाहिजेत. ही आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी आपली आपण पाळण्यासाठी मंदिराची गरज आहे. आपलं मंदिर नवीन मंदिरं बांधत बसण्यापेक्षा जी आहेत ती मंदिरं उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करूया असं मी म्हणतो आहे. करा असा उपदेश करत नाही. याचं कारण का, आय एम ऑल्सो वन ऑफ यू. मी पण तुमच्यातलाच एक आहे, मी वेगळा कोणीच नाही आहे. याची भावना माझ्या अंतरी पाहिजे. अमक्या गावचं मंदिर बरोबर नाही, आपण त्यांना सांगू हे ठीक आहे, पण त्यांना सांगितल्यानंतर इतका द्वेषही असू नये, तुमचं मंदिर जरा नीट करा, तुमचं अमकं जरा नीट करा. हे सांगणं याचा अर्थ एकमेकांमध्ये दुरावा निर्माण करणं आहे. ती सांगण्याची भावनासुद्धा शुद्ध असली पाहिजे. नाहीतर एकीकडे देवात येऊन भजन म्हणायचं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. उपयोग काय? आणि म्हणून या संपूर्ण जी काही आज दिवसभरात आत्ता दुपारपर्यंत जे काही मंथन झालं आहे विचारांचं, मंदिर व्यवस्थापन आणि मंदिरातल्या एकूण सगळ्या ज्या काही गोष्टी, संबंधित गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल खूप चर्चा झालेली आहे. ही सुरुवात आहे, हा श्री गणेश आहे. इथून पुढे आपण सर्वांनी पुन्हा अशाच या निमित्ताने या ठिकाणी, वेगळ्या ठिकाणी, आपापल्या ठिकाणी येऊया, बसूया, एकत्र बसून चर्चा करूया, काही ना काहीतरी 4 नवीन विचार घेऊया, इतरांना देऊया आणि सच्चिदानंद रूप असलेल्या परमात्म्याची आठवण ठेवून
त्याच्याबद्दलचं ऋण व्यक्त करूया. हे एवढंच मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. समर्थांची प्रार्थना म्हणू आणि मी थांबतो. त्यानंतरचा पुढला कार्यक्रम होईल. कल्याण करी राम राया म्हणा. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम. तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दया कल्याण करी राम राया राम राया. अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तुची सावरी दया कल्याण करी राम राया राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता न दिसे उरी दया कल्याण करी राम राया राम राया. कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिली बोहरी दया कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो केले पावलो दयेसी नाही सरी दया कल्याण करी राम राया राम राया कल्याण करी राम राया राम राया राम राया राम राम श्रीराम जय राम जय जय. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. पार्वतीपते हर हर पार्वतीपते हर हर महादेव. श्री कालभैरवनाथ महाराज की जय. श्री योगेश्वरी माता की जय. श्री हरिहरेश्वर महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. गौ माता की जय. भारत माता की जय. अपनी अपनी माता पिता की जय. सब संतन की जय. छत्रपति शिवाजी महाराज की जय. छत्रपति संभाजी महाराज की जय. हर हर